श्री स्वामी समर्थ. 3 वर्षातून एकदा 1 वर्षामध्ये 12 ऐवजी 13 महिने येतात. त्यावेळी एक अतिरिक्त महिना येतो, ज्याला आपण अधिक मास किंवा अधिक महिना किंवा पुरुषोत्तम महिना किंवा धोंड्याचा महिना असे म्हणतात. तर यंदा अधिक महिना हा 17 मे रोजी चालू होणार आहे. तर हा सुरू होत आहे आणि अधिक महिना जो आहे तो 15 जूनपर्यंत संपणार आहे. त्याला ज्येष्ठ महिना असेही म्हणतात. तर अधिक महिन्यामध्ये पूजापाठ, व्रत, वैकल्य, पारायणे, अनुष्ठान याला खूप महत्त्व आहे. तसेच अधिक महिन्यामध्ये वेगळे वेगळे दानसुद्धा केले जाते, दानधर्म केले जाते. याला अधिक महिन्यात आणि अधिक महिन्यामध्ये धोंडा महिन्याचे महत्त्व आहे, अत्यंत खास मानले जाते. तर आपण यथाशक्तीने आपल्याला जे शक्य आहे ते आपण दान करायचे असते. त्याचप्रमाणे अधिक महिन्यामध्ये वाण देण्याचे सुद्धा एवढे महत्त्वाचे आहे. आणि दान, स्नान, वाण तर या गोष्टी अधिक महिन्यामध्ये अधिक महत्त्वाच्या आहेत. आणि हे सर्व केल्यामुळे आपल्याला अधिकच फळ प्राप्त होते, असे पुण्याचे प्राप्त होत असते. अधिक महिन्यामध्ये लेकीला, जावयाला मानपान केला जातो. जो सौभाग्यवती ती महिला आपली जोडवी बदलतात. त्याचप्रमाणे विवाहित मुली आपल्या आईची ओटी भरत असतात. असे अधिक महिन्यामध्ये दीपदान सुद्धा केले जाते. तर दीपदान हे सर्वश्रेष्ठ दान सांगितले आहे. त्याचप्रमाणे अन्नदान व वस्त्रदान, असे जलदान किंवा धान्य म्हणजेच डाळी आपण दान करू शकतो. त्याचप्रमाणे मध, तूप, साखर, गूळ यासारख्या वस्तू आपण वेगवेगळ्या वस्तू दान अधिक महिन्यामध्ये केले जाते. तसेच अधिक महिन्यामध्ये 33 या संख्येला विशेष महत्त्व आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देवदेवता आहेत असे मानले जात असते. आणि म्हणूनच अधिक महिन्यात 33 म्हणजेच 30 आणि 3 या संख्येला खूप महत्त्व आहे. जेव्हा आपण वाण देतो त्यावेळेस 33 या संख्येमध्ये दिले जाते. जो वाण असतो तो आपण गाईला सुद्धा देऊ शकतो. गाईला वाण म्हणून अत्यंत पुण्याचे काम मानले जाते. आणि अधिक महिन्यामध्ये गाईला नक्कीच काय वाण द्यायचा आहे, कशा प्रकारे हे वाण द्यायचे आहेत, कारण गाईचे केलेली सेवा ही कधीही वाया जात नाही. आणि अधिक महिन्यामध्ये जर आपण गाईला हे वाण दिले, तर आपल्याला विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो. तर विष्णूंची कृपेने आपल्याला कितीही कठीण इच्छा असतील त्या आपल्या हिंदू धर्मामध्ये गोमातेला म्हणजेच गाईला खूप महत्त्व आहे. गोसेवा केल्यामुळे घरात सुख समृद्धी, धनामध्ये वाढ होते. व्यक्ती गायीचे नित्य नेमाने पूजन करतो, तर त्याचे दुर्भाग्य जे आहे ते सौभाग्यामध्ये बदल होतो. याप्रमाणे आपण जीवनामध्ये आर्थिक अडचणी असतील किंवा पैशाच्या संबंधी समस्या काही असतील, तर अधिक महिन्यात गाईला आपल्याला वाण द्यायचा आहे. कारण अधिक महिन्यामध्ये गाईला वाण देणे हे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. 33 कोटी देवदेवतांचा वास असणाऱ्या अशा सुद्धा मान्यता आहे. गाई जी आहे ती अत्यंत पवित्र मानली जाते. गाईच्या शेणापासून सुद्धा आपल्याला लक्ष्मीचा वास होतो. तर गाईच्या गोमूत्र ही गंगेचे वास्तव्य आहे. अशी ही गाई आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत शुभ आणि पवित्र. श्री हरी विष्णूंचे सुद्धा गाय अत्यंत प्रिय आहे. आणि अधिक महिन्यामध्ये स्वामी श्री हरी विष्णू आहेत. त्यामुळेच आपल्याला या अधिक महिन्यामध्ये गाईला सुद्धा वाण द्यायचा आहे. तर ते द्यायचं आहे. तर आपण जीवनामध्ये बऱ्याचशा समस्या असतील, तर अशा समस्या असतात. बऱ्याच वेळा घरामध्ये पैसा येत नाही, आपल्याला पैसा टिकत नाही,
किंवा कर्जही फिटत नाही. आपल्या घरामध्ये सतत विवाद, कलह होत असतील, लहान मुले सतत हट्टीपणा, आजारपण असे सर्व काही होत असेल तर लहान मुलांच्या हातून सुद्धा हे वाण देऊ शकता. आपली मुले शिक्षण घेत आहेत, परंतु त्यांच्या शिक्षणामध्ये हवी तशी प्रगती होत नाही. नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये त्यांना यश मिळत नाही. कुटुंबाची प्रगती होत नाही, भरभराटी होत नसेल तर आपण सुद्धा अधिक महिन्यात गाईला वाण द्यायचा आहे. तर आपल्याला काही अशा समस्या जीवनामध्ये नसतील तरी सुद्धा पुण्य मिळावे यासाठी तरी का होईना आपण अधिक महिन्यामध्ये महिना म्हणजे संपण्याच्या आधी आपण गाईला वाण द्यायचा आहे. तो वाण द्यायचा आहे कारण अधिक मासामध्येच गाई आपण हे वाण देऊ शकतो. आपण जर अधिक मासामध्ये गाईला वाण दिला नाही तर पुण्य मात्र आपल्याला तीन वर्ष गाईने वाण देण्यासाठी थांबावे लागणार आहे. त्यामुळे आपल्याला ज्या दिवशी शक्य असेल त्या दिवशी गाईला आपण अधिक मासाचे वाण द्यायचे आहे. आता गाईला वाण देण्याची सर्वप्रथम काय करायचं आहे? ज्या ठिकाणी गाई आहे त्या ठिकाणी जायचं आहे. आपल्या घरातील गाईला आपण वाण देऊ शकतो. आता गोमाता जी आहे तर ती प्रत्येक घरात असतेच असं नाही. त्यामुळे आजूबाजूच्या गावाच्या शेजारी जर गाय असेल त्या ठिकाणी आपण गाईला वाण देऊ शकतो किंवा गोशाळेत जाऊन हे वाण देऊ शकतो. तर सर्वप्रथम आपल्याला गाईच्या पायावरती पाणी ओतायचं आहे. त्यानंतर गाईच्या पायावरती हळदी कुंकू व्हायचं आहे. गाईच्या कपाळावर हळद लावायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला शक्य झाले तर गाईला आपण हार सुद्धा घालू शकता. तर गाईला आपण हार घालून साधी सुद्धा घालायचे आहे. नंतर अगरबत्ती सुद्धा ओवाळायचे आहे. गाईच्या जवळ आपल्याला थोडीशी दूर लावायचे आहे. त्यानंतर गाईच्या तुपाचा दिवा आपण ओवाळायचा आहे आणि श्री हरी विष्णू आपल्याला स्मरण करायचं आहे. तसेच गोमाता ओम गो माते नमः आपण असंही म्हणू शकतो, मंत्र म्हणू शकतो. तर त्यानंतर आपण गाईला वाण द्यायचा आहे. तर आता वाण देताना 33 संख्येला अधिक महिन्यामध्ये विशेष महत्त्व आहे. त्यामुळे 33 प्रकारचे धोंडे करून आपण गाईसाठी द्यायचे आहेत. तर हे धोंडे जेवण्यासाठी येणार असेल तर अशा दिवशी हे वाण देऊन धोंडे जेवणासाठी आणलेले व्यक्ती आपण धोंडे करायचे असतात. त्याचप्रमाणे देवाला सुद्धा आपण धोंड्यांचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि गाईला सुद्धा 33 धोंडे जे धोंडे म्हणजे कसे करायचे असतात तर हे धोंडे जे आहेत ते आपण पुरणाचे धोंडे करायचे आहेत. तर तुम्ही हे धोंडे तळून पण करू शकता किंवा तुम्ही उकडवून करू शकता. हे एवढं प्रमाण आपण लक्षात ठेवायचं आहे की ते 33 या संख्येत असले पाहिजे. गाईसाठी ठेवायचे आहे. तर बघा पहिली पोळी ही गाईला अशी म्हटले जाते. त्यामुळे पहिले 33 धोंडे असतील तर ते आपण गाईसाठी ठेवायचे आहे. त्यानंतर जे धोंडे बनवतो ते आपण देवाला त्यानंतर व्यक्तींना देऊ शकता. अशा प्रकारे 33 वाण जे आहेत ते आपण गाईला देऊ शकता. आता जर आपल्याला काही कारणास्तव धोंडे करणे शक्य नाही तर मग काय करायचे आहे तर हिरवा चारा जो आहे तर तो आपण वाण म्हणून देऊ शकतो. त्याप्रमाणे गुळ, हरभरा हे सुद्धा आपण गाईला वाण म्हणून देऊ शकतो. परंतु 33 प्रकारचे धोंडे म्हणजे 33 धोंडे आपण प्रयत्न करायचा आहे. पण आपल्याला जर धोंडे बनवणे शक्य नसेल तर नोकरी व्यवसायानिमित्त आपल्याला तेवढा वेळ मिळत नसेल तर आपण मुठभर हिरवा चारा
हिरवा चारा, गूळ आणि हरभरा म्हणजे हरभऱ्याची डाळ आपण गाईला द्यायचे आहे. तूप लावलेली चपाती किंवा तूप लावलेली भाकरी किंवा केळी असे आपण 33 संकेत द्यायचे आहे. तर तुम्ही हे असं गाईला वाण देऊ शकता. जलदान थोडक्यात आपण गाईला आपण पाण्याची बादली द्यायची, पाणी भरून बादली द्यायची आहे. थोडक्यातच गाईची सेवा जी आहे ती आपण तर आपल्याला करायचीच आहे. तसेच गोशाळेत ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपण आर्थिक मदत म्हणून सुद्धा करू शकतो. जर आपल्याला काहीच शक्य झाले नाही तर कोणत्या गरजू व्यक्तीला आपण थोडेफार पैसे द्यायचे आहे. ते पैसे आपण आपल्या ऐपतीप्रमाणे तुम्ही देऊ शकता, पण आपण किमान 33 रुपये तरी द्यावेत. त्याचे जर दान केले तरी आपल्याला अधिक पुण्य भेटते. तर त्या पैशातून आपण गाईसाठी वगैरे आपण आणू शकतो, चारा वगैरे आणू शकतो. तर अधिक महिन्यामध्ये गाईला वाण देण्याचे विशेष महत्त्व आहे. 33 धोंडे जर आपल्याला गाईला अधिक वाण दिले तर आपल्याला 33 कोटी देवदेवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. म्हणूनच आपण गोमातेचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी जीवनामध्ये आपल्या अडचणी समस्या येत नाहीत, तर अति गरीब धनवान होऊ शकतात. गायीची सेवा मनोभावे पूजन करतो. जी व्यक्ती आहे म्हणजे त्याचे दुर्भाग्य आहे ते सौभाग्यामध्ये त्याची बदल होते. तर अधिक महिन्यामध्ये अशी मान्यता आहे. त्यामुळे आपल्याला आवर्जून ह्या महिन्यामध्ये गायीची सेवा करायची आहे, पूजा करायची आहे आणि गायीला 33 धोंड्यांचा नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा आहे. किंवा अगोदर सांगितल्याप्रमाणे वाणही आपण देऊ शकता. तर तुम्हाला ही कशी वाटली कथा? तर तुम्हाला जर हे आवडली असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जी काही झालेली सेवा आहे ती स्वामींच्या चरणी अर्पण करून माझा व्हिडिओ मी इथेच थांबवते.